हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल, स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपापल्या लाईफमध्ये खुश असाल. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण कर्म म्हणजे काय हे पाहत होतो, तर पुढे कंटिन्यू करू. जो अर्धा अध्याय राहिला तो तर सुरू करूया. हर हर महादेव. थँक्यू युनिवर्स. आपण कुठे जन्मलो, कधी जन्मलो, कसे जन्मलो ही आपली निवड नव्हती, परंतु हे आपले स्वतःचे कर्म आहे. आपल्या भूतकाळातील कर्मांनी आपला जन्म ठरवला आहे. मृत्यू निश्चित आहे. प्रत्येक शरीर हे मरणारच आहे. आपण कधी ना कधी मरणार हे तर निश्चित, पण हे कोणी ठरवलं? पुन्हा ते कर्म आहे. केवळ जन्म आणि मृत्यूच नाही, तर आपल्या जीवनात जे काही उलगडतं आहे ते त्या कर्मांमुळेच, आपल्या भूतकाळातील कर्मांमुळे हे सर्व घडत आहे. थोडंसं थांबते मित्रांनो. जसं की याच्यावरून माझं थोडंसं मत मांडते की हे बरोबरच आहे ना, की जसं आपण जन्म घेणार, मग ते कोणत्या आईच्या पोटी घेणार, कोणत्या कुटुंबात घेणार, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबूनच नाही, ते आपल्या कर्मांवर अवलंबून आहे. हा माझा विचार. तुमचा काय विचार आहे ते कमेंटमध्ये सांगा. कंटिन्यू. कर्म म्हणजे जीवन आणि जीवनात उलगडणारी प्रत्येक गोष्ट. ज्यांना कर्माबद्दल सत्याची जाणीव आहे ते त्यांच्या कृतींची निवड करण्यासाठी योजनाबद्ध कर्मांची, कृतीची आणि सुव्यवस्थित मार्गाची निवड करतात. आपले नशीब आपल्याच हातात आहे हे त्यांना कळलेले असते. ते त्यांच्या दुःखासाठी देव किंवा नशिबाला दोष देत नाहीत. कर्म सर्व काही नियंत्रित करते हे जाणून ते चांगले कर्म करून जीवन जगतात. आज जगभरातील बरेच लोक कर्माचा नियम स्वीकारत असताना आणि कर्म हा शब्द, ज्याचा वास्तविक अर्थ क्रिया आहे, कृती आणि प्रतिक्रियेच्या वैश्विक नियमाचा समानार्थी शब्द बनलेला आहे, तेव्हा आपल्यापैकी फार थोडे लोक सामान्य समजेच्या पलीकडे जाण्याचे प्रयत्न करत आहेत आणि ते जाणून घेत आहेत, आणि खरंच ते भाग्यवान आहेत. हे एक दुर्मिळ अल्पसंख्याक आहे ज्याला केवळ चांगले कर्म निर्माण केल्याने पुढील चांगले जीवन सुनिश्चित होईल हे समजते. आणि ज्यांना हे समजत नाही त्यांना कर्म आणि पुनर्जन्म यांच्यातील संबंध देखील कसा समजणार? कर्म पृथ्वीवरील त्यांच्या पुढील प्रवासावर नियंत्रण कसे ठेवेल याचे रहस्य ते डिकोड करतात. परंतु कर्माच्या पलीकडे कसे जायचे आणि मृत्यू व पुनर्जन्म या चक्रातून मुक्त होऊन परमात्म्याशी कसे एकरूप व्हायचे हे सत्य क्वचितच कोणी जाणले असेल. आणि हेच आपले अंतिम ध्येय आहे. आपण परमात्मा आहोत हे जाणणे आणि सर्व कर्मांपासून मुक्त होणे हेच आपले उद्देश आहे. तर मित्रांनो, याबाबत माझं मत असं असेल की मृत्यू आणि पुनर्जन्म, आता हे चक्र सगळ्यांनाच माहिती असेल. बऱ्याचदा आपल्याला ऐकण्यात येतं की मृत्यूच्या या चक्रातून मुक्त व्हायचे, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचे. तर त्याच्यावरती विचार केल्यानंतर मला हा विचार आला होता की बरोबरच आहे. म्हणजे आपला जन्म नक्की कशासाठी झाला आहे? की आपल्याकडून चांगले कर्म होऊन आपले भूतकाळातील कर्म त्यांचं काय जे असेल ते फेडून आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं आहे. हा माझा विचार. तुमचा काय आहे तो कमेंटमध्ये सांगा. मग कर्म म्हणजे कृती, पण खरं तर तो एक कायदा आहे. तो प्रत्येक कृतीचे निराकरण करतो आणि तेही कोणत्याही दोषाशिवाय हे सर्व कार्य घडते. तर मित्रांनो, इथंच थांबते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. शेअर करा, भरपूर शेअर करा. बऱ्याच जणांना बरीच माहिती असतेच, पण तरी अजून समजली जाईल. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू परमात्मा, थँक्यू युनिवर्स. हर हर महादेव.
भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.